विशालजी जितेकर आमचे आयोजक, तेजस म्हात्रे, आकाश तारेकर, संदेश पाटील, सुमित डोंगरे, चांबो असतील यांच्या संकल्पनेतून साकारलेली रायगड प्रीमियर लीग 70-70 स्पोर्ट्स पनवेल, आदर्श स्पोर्ट्स पनवेल सर्व सह आयोजक ग्रामस्थ मंडळ पारगाव, ओवळे असतील, चिंचपाडा असतील, कोली कोपर असतील यांचं विशेष सहकार्य. शिवन्या 11 आधी बॅटिंग करेल. चला सामना आपल्याला सुरू करायचं लगेच. 9:34 शिवन्या 11 आधी. आज स्पर्धेतील 4था दिवस आहे. विनंती असेल आपल्याला थँक्यू व्हेरी मच. बघा पुन्हा एकदा आमच्या मॅनेजमेंट कडून सूचना येतात. 9:36 झालेत. सामना सुरू झाला पाहिजे लगेच. अ मॅसिव्ह मोमेंट ऑफ यंगस्टर आणि हा एक चांगला प्लॅटफॉर्म. रायगड प्रीमियर लीग रबर बॉल क्रिकेट सीझन 1 सर्वांच्या प्रेमामध्ये पाडणारी स्पर्धा आणि आपण पाहतोय. पुन्हा एकदा प्रेक्षकांना विनंती करतो आपल्या 4 व्हीलर मैदानाकडे येण्याचा जो मेन एंट्री जवळ मेन रस्ता आहे तिथे कुणी 4 व्हीलर पार्क करू नका. मॅच ऑन होईल. आशिष मेरुल आणि त्यांच्या विरुद्ध अंपायर सिग्नल 9:36. लक्ष विद्या मॅच कडे. दोन्ही संघांना चांगल्या खेळासाठी शुभेच्छा. मॅच ऑन होईल. बॅटिंग करेल शिवन्या 11 आधी. सामना सुरू झालाय. दिनू कांबळे, आयकॉन खेळाडू अक्षय पवार, संघनायक, पहिलं षटक गोलंदाज आशिष मेरुल. पहिला चेंडू ड्राईव्ह करतो डीप कडे. फिल्डर रेडी. पॉइंट कडून प्रयत्न झाले. कव्हरचे क्षेत्ररक्षक केतन म्हात्रेला आपण पाहतोय. फिल्डिंग टीम दोन्ही संघ मजबूत आहेत. दोन्ही संघ बलवान आहेत. मागच्या 3 दिवसामध्ये आपण या मैदानाचा लेखाजोखा पाहिला. 80+, 90+, 95 धावा सुद्धा चेस केल्या. या मैदानावर फलंदाजीला अनुकूल परिस्थिती पाहिली. मात्र कधी असे सामने सुद्धा पाहिले का जे गोलंदाजीच्या जोरावर या स्पर्धेमध्ये जिंकताना संघांना पाहिलेत. आशिष मेरुल पहिला चेंडू सिंगल. बॅटिंग करेल स्ट्रायकर एंडला दिनू कांबळे होता. आता अक्षय पवार. काल किरण पवारला पाहिले. 2 सख्खे बंधू ज्यांची नेहमी क्रिकेटमध्ये दहशत राहिली. मात्र आता नेतृत्व करतोय संघनायक अक्षय पवार स्ट्रायकर एंडला. काल सकाळच्या सत्रामध्ये प्रफुल्ल पाटील चांबो यांचं अर्धशतक. सकाळमध्ये आपण पाहिलं ते वातावरण होतं. मात्र आता बॅटिंग करत असताना शिवन्या 11 आधी कडून अक्षय पवार. स्लोअर 1 चेंडू गुडलँड स्पॉटवरचा टेक ऑफ झाला. केतन म्हात्रे यष्टीरक्षक तैनात तिथे आणि हा डॉट बॉल. आज ऑफिशियल आमचे समालोचक प्रवीण अर्जुने सर, नामांकित समालोचक, अनेक स्पर्धा कव्हर करतात, त्यांचं वेलकम. आज जयेश भोसले सर आणखीन एक आमचे नामांकित समालोचक यांची उपस्थिती, यांचा आवाज आज ऐकायला मिळेल. आशिष मेरुल. चला विनंती आहे आयोजकांकडून सूचना. तुम्हाला सामना सुरू असताना कोणती चर्चा करता येणार नाही. ओव्हर्स कंप्लीट नंतर ती चर्चा तुम्ही करू शकता. नेक्स्ट बॉल. ओ ट्राय करतोय डीप पॉइंट कडे. फिल्डर रेडी. शांत डोक्याने हुशारीने खेळतोय. बॅटिंग करताना टीम शिवन्या 11 आधीसाठी आज आयकॉन दिनू कांबळे, अक्षय पवार. आतापर्यंत षटक क्रमांक पहिला आशिष मेरुल. 4 चेंडूमध्ये फक्त 2 धावा.
एकही मोठा फटका नाही मागच्या 3 दिवसामध्ये धावांचा उच्चांक या स्पर्धेमध्ये पाहिलं. दिनू कांबळे अनेक मैदानावर नेहमी आक्रमकतेसाठी ओळखला जातो. तर दिनू कांबळे स्ट्राईक रेंजला सज्ज होईल. आशिष मेरुल 6 षटकांचा सामने आणि सर्व सामने आपण 6 षटकांचे पाहतो. राऊंड विकेटनं सावध पवित्रा आशिष मेरुल गोलंदाजीची धमक दाखवते. लाईन आणि लेन अप्रतिम आणि त्याचा अभ्यास करत आज रबल बॉल क्रिकेटमध्ये सुद्धा बॅटिंग टीमला शिवन्य आदईला थांबवण्याचं काम करतोय गोलंदाज आशिष मेरुल. स्वतः संघनायक चंदन 11 प्लेइंग 11 लिस्ट सुद्धा आमच्यापर्यंत पोहोचले. पुढच्या दोन्ही संघांना विनंती असेल का आपल्याला सुद्धा रिपोर्टिंग करायचं. चंदन 11 आशिष मेरुल संघनायक, केतन मात्रे आयकॉन, विशाल जितेकर आयोजक यांना आपण पाहतोय. सचिन मोरे, सौरभ ठोकळ, स्वप्नील कांबळे, विचुंबे असेल. गुड बॉलिंग. अंपायर सिग्नल लाईन भरकटत असताना दिशा टप्पा चांगला. आतापर्यंत मागच्या काही चेंडूंचा विचार केला तर एकही मोठा फटका आला नाही. राईट स्टार्ट बॉलिंग टीम कडून चंदन 11 एकूण धावा फलकावरची टोटल 4. शिवन्या 11 आदे ओ सावध पवित्र अक्षयला सुद्धा थांबवले. कोणताही मोठा फटका या ओव्हरमध्ये खास करून पाहायला मिळत नाही. सिंगल डबल साठी प्रयत्न होतोय. यस इथे धोका. ही विकेट महत्वाची होती आणि गरज नसताना विकेट घेणं आणि फेकणं आणि गरज नसताना हे सक्सेस मिळतोय. दबाव निर्माण होईल बॅटिंग टीमवर. शिवन्या 11 आधी तर धावबाद झालाय जो आयकॉन खेळाडू म्हणून बॅटिंग लाईनअप मध्ये स्ट्रॉंग ओळखला जाणारा दिनू कांबळे धावबाद. रनआउट. सकाळचं सत्र दिनू कांबळे चंदन 11 चंदन 11 मोहा वैशाली या नावाने हा संघ खेळतो. आनंद नक्कीच निर्माण झाला कारण दिनू कांबळे इथे बाद झाला जो स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप साठी ओळखला जायचं. DJSTCचं धन्यवाद देऊया. सकाळचं हे सत्र आज आपण पाहतोय स्पर्धेतील 14 दिवस रायगड प्रीमियर लीग सीझन 1. आकाश पाटील बॅटिंग लाईनअप मध्ये आणखीन एक क्रमांक 3 वर विस्फोटक फलंदाज शिवन्या 11 आदेईसाठी. अक्षय पवारला पाहतोय त्यानं आतापर्यंत 4 चेंडूचा सामना केला. एकही मोठा फटका नाही. विशाल जितेकर या संघामध्ये स्वतः आयोजक. प्रचंड मेहनत या स्पर्धेसाठी पाहिली. ओव्हर नंबर 2 आणि गोलंदाज मानस लाले. पहिला चेंडू आक्रमण ऑन साइडला फिल्डर रेडी आहेत आणि दबाव निर्माण होईल बॅटिंग टीमवर. आणखीन एक बिग विकेट. अक्षय पवार आउट. थँक्यू. सन्मानी पाहुण्या VN जितेकर साहेब यांचे इथं आगमन झाले. सहर्ष स्वागत रायगड प्रीमियर लीग मध्ये. विशालजी जितेकर आमचे आयोजक आणि त्यांचे पिताश्री VN जितेकर साहेब यांचे इथे शुभ आगमन. यस वेलकम. रायगड प्रीमियर लीग मध्ये आपलं सहर्ष स्वागत. दिनू कांबळे बाद झाल्यानंतर दबाव निर्माण झाला होता शिवन्या 11 आदेईवर आणि तोच दबाव पुन्हा निर्माण होईल कारण बॅटिंग लाईनअप मध्ये सुरुवातीला ज्या धावा जमवायच्या होत्या तिथे संघ थोडा मागे पडला. दिनू कांबळेच्या जाण्यानं त्यानंतर अक्षय पवार संघनायक विस्फोटक दोन्ही अग्रेसिव्ह फलंदाज बाद झाल्यानंतर बॅटिंग लाईनअप मध्ये शिवन्या 11 आदेईचा हा डाव थोडासा गडगडतोय.
सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. धावा दाफलकर 5-2 गडी बाद. आकाश विघ्नेश आले. बॅटिंग लाईनअप दोन्ही संघाकडे स्ट्रॉंग आहे. मागच्या 3 दिवसाचा लेखाजोखा पाहिला तर 80-85 95 धावा सुद्धा या मैदानावर चेस झाल्यात. फलंदाजीसाठी अनुकूल अशी खेळपट्टी. निसर्गरम्य वातावरण. आदर्श स्पोर्ट्स पुरस्कृत सर्व आमचे सह आयोजक. सेकंड ओव्हर ऑन साईडला बॅटच्या मधोमध आला. क्षेत्र खाली प्रयत्न होईल. फ्लाईट एट बॅटच्या मनगडी ताकदीच्या साहाय्यानं हा फटका केला आणि या फटक्याची गरज आहे. डावाची सुरुवात केली विघ्नेश पाटीलनं षटकारानं. रायगड प्रीमियर लीग आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग. 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 रायगड प्रीमियर लीग पावसाळी रबर बॉल क्रिकेट. आणि आता पाहतोय दबाव निर्माण होईल. चंदन 11 संघ आपण जरूर पाहतोय. दोन्ही संघांच्या पुरस्कर्त्यांचं धन्यवाद देऊया. 11 धावा दाफलकावर. ब्रिलियंट प्लेयर आहे. दोन्ही संघामध्ये चांगला खेळ पाहायला मिळेल. ओव्हर नंबर 2 VN जितेकर साहेब आपलं वेलकम. फ्रंटफुटचा वापर आक्रमकतेसाठी पुन्हा तोच प्रयत्न करतो. पंच आमच्याकडे वळलेत. इशारा येईल व्हाईट बॉल. थोडा दबाव निर्माण झाला. बॅटिंग टीम शिवन्य 11 आदेईवर. इथे कमबॅक होणं महत्वाचं आहे. केतन मात्रेला पाहतो. आयकॉन बलाढ्य बलवान खेळाडू. 6 षटकांचा पूर्वार्ध. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होतील या सूचनेकडे पुढच्या दोन्ही संघांनी लक्ष द्या. पुढचे दोन्ही संघ असतील स्वर्गीय जीवा 11 मुरबी आणि बंटी भद्रिके या संघाचे संघ नायक आहेत. लाईन पाहिली ज्या पद्धतीनं मगातपासून प्रयत्न करत होता स्कूप करण्याचा. फिल्डर रेडी आहेत. माइंड गेम पाहायला मिळतो. फाईन लेग स्क्वेअर लेग मिड विकेट. बॉलिंग लाईनअप मध्ये चंदन 11 हा संघ. मात्र सुरुवातीला आशिष मेरुलचं 5 धावेचं षटक ज्यामध्ये दिनू कांबळे महत्वाचा फलंदाज रनआउट झाला. त्यानंतर मानस लाले 6 षटकामध्ये बॅटिंग करताना शिवन्य 11 आधी किती धावसंख्या सेट करेल. विघ्नेश पाटील हाफ ट्रॅकर लॉफ केलाय मात्र ऑन साइडला खेळायचा होता. थोडा प्रयत्न फसलाय दूरवरून. प्रयत्न सचिन मोरे तिथे होता बॅकअप करताना. जरूर आपण पाहतोय विघ्नेश आकाश. बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे शिवन्य 11 आदेईकडे. ओपनिंग ब्लास्टरचे दिनू कांबळे अक्षय पवार बाद झाल्यानंतर एकूण धावा दाफलकावरची टोटल 15 धावा 15 रन्स. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. रायगड प्रीमियर लीग रबर बॉलची स्पर्धा पाहतो. आज 4था दिवस. मानस पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर. थोडा बाउन्स दिला. उसळी दिली. बीट करत असताना पंच आपल्या निर्णयावर ठाम आहेत. कमबॅक करत असताना मानसला आले. षटकार आल्यानंतर कमबॅक कसा असावा आपल्या कामगिरीमध्ये सुधारणा करावी या अंपायर सिग्नल रेफर केलं. बॅटिंग टीम रिव्ह्यू आपण जाऊया. आमच्या ऑफिशियलची मदत घेऊया. डिसिजन पेंडिंग. आकाश आणि विघ्नेशला एका चांगल्या भागीदारीची गरज आहे. काल विश्वजित ठाकूरला पाहिलं चांगली भागीदारी. भावेश नाईक विश्वजित काल चांगली भागीदारी. अजय पाटील बेलवली जो खेळला होता काल यश एंटरप्राइजेससाठी. प्रफुल्ल चांबो यांची भागीदारी पाहिली. पार्टनरशिप इथे आकाश आणि विघ्नेश कडून त्या चांगल्या भागीदारीची गरज आहे. एकूण दाफलक 15. ओव्हर नंबर 2 मानसला आले. यस फेअर डिलिव्हरी. जय पवार सर आपण पाहतोय समीक्षक आहेत खूप चांगले नामांकित पंच. रायगड प्रीमियर लीग स्पर्धेसाठी आपण त्यांना पाहतोय. पुढचा चेंडू बॅटच्या मधोमध या चेंडूच्या प्रतीक्षेमध्ये होता आणि मिड विकेटच्या वरून गेला. बिग स्ट्रोक षटकार. षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या दाफलकावर टोटल 21. 2 षटकानंतर 21. 5 मानस लाले थोडा मागणा ठरला कारण 2 षटकार आले. आकाशच्या बॅट मधून एक आला. विघ्नेशने एक षटकार दाखवला.
डीजे SDCचे धन्यवाद देतो. सुंदर गीतांची मेजवानी स्वर्गीय दिबा पाटील साहेबांच्या हे गाणं आपण ऐकलं. जमीन बचाव आंदोलनाचे सरसेनापती आणि 12.5% सरकारला ज्याने नमवलं. मैदानाच्या काही अंतरावर पाहिलं तर तुम्हाला स्वर्गीय दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळचं हे दृश्य इशारा येतोय. चला जास्त वेळ घेऊ नका, सातत्याने ही विनंती असेल. आज 24 ला इव्हेंट संदेश पाटील यांचा एक वेगळा प्रयत्न. स्टंप माईक काही वेळातच सुरू होईल. ते एक वातावरण आपण पाहतो. 2 षटकानंतर धावसंख्या 21. विघ्नेश आणि आकाशकडून चांगल्या भागीदारीची गरज आहे. अजूनही 4 षटकांचा खेळ बाकी. प्रत्येक सामना 6 षटकांचा आपण पाहतोय. काल सुद्धा पाहिलं धावसंख्येचा उच्चांक. रायगड प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज बाईक पाहणार यश एंटरप्राइजेस ग्रुप ग्रामपंचायत खानावळेचे प्रभारी सरपंच मोहन शेठ लबडे यांचं धन्यवाद. आक्रमणाचा प्रयत्न. 3रं षटक लॉंग स्टॉप कडे विशाल जितेकर बॅकअप रेडी. गुड फिल्डिंग. फलक पुढे सरकेल. 2 दिनू कांबळे आणि आपण पाहतोय अक्षय पवार. बाद झाल्यानंतर ही जबाबदारी आणि जबाबदारीचं ओझं घेऊन मैदानात खेळतोय आकाश आणि विघ्नेश. 3 चेंडूचा सामना केला. आकाशनं 8 वर खेळतोय. विघ्नेश त्याला साथ देतो. करंट रन रेट पाहिला तर 10.15. सरासरीचा ओघ वाढवणं हे महत्वाचं आहे. ओव्हर नंबर 3. एकूण धावा फलकावरती 22. विघ्नेश्वर जबाबदारी. आशिष मेरुल संघाचा संघनायक ऑन साईडला ड्राईव्ह करतोय. दबाव नक्कीच निर्माण होईल. सुंदर मैदान आहे. आउटफील्ड मध्ये तेवढा प्रचंड वेग. षटक क्रमांक 3 केतन म्हात्रे. सामन्याचा आनंद घेत असताना क्रिकेटचे शौकीन आपण पाहतोय. रबर बॉल प्रेमी काही आमचा युवा वर्ग सुद्धा उपस्थित आहेत. विशालजी जितेकर यांचे पिताश्री आम्ही पाहतोय. प्रचंड क्रिकेटचे हाऊस आहे. VNG जितेकर साहेब याने या सामन्याचा आनंद घेताना पाहतो. स्ट्रायकर एंडला विघ्नेश पाटील. लाईन पाहिली. स्कूप करण्याचा प्रयत्न. केतन गेला. चेंडू खाली आणि तो झेल सोडणार नाही. आणखीन एक धक्का. बॅटिंग टीम शिवन्य 11 आदेवर. एकूण धावा फलकावरती 23. गडी बाद 3. महेश अगलावे आज चंदन 11. दोन्ही संघ तेवढे पॉवरफुल आहेत. आशिष मेरुलची कमालीची गोलंदाजी मैदानावर छाप सोडते. कारण पहिल्या षटकामध्ये 5 धावेचं षटक, 1 रनआउट. दिनू कांबळे महत्वाचा फलंदाज बाद झाल्यानंतर आता षटक क्रमांक 3 आशिष मेरुल. विकेट मिळाली. मैदानावर सेट बऱ्यापैकी झाला होता. त्या विघ्नेशला बाद केलं. स्लोअर 1. आक्रमण करण्याचा प्रयत्न क्रमांक 5 वर आला. बॅटिंग करताना शिवन्य 11 आदेसाठी शुभम कदम. डॉट बॉल. आशिष मेरुल शांत डोक्यानं हुशारीनं दिशा टप्पा. सुंदर गोलंदाजी आतापर्यंत पाहिली. 5 धावा. मानस षटक 16 धावेचं. आक्रमणाचा प्रयत्न लॉंग ऑन कडे. स्वप्नील कांबळे स्ट्रेट हिट आणि हा फटका येतोय. 4 धावेसाठी चौकार. रायगड प्रीमियर लीग आपण पाहतोय. रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा. मैदानावर येताना आपण पाहिलं जो एंट्री आहे आणि एंट्री गेट समोर बॅनरवर आपण जर फोटोज पाहिले ज्याने क्रिकेटसाठी केलेले योगदान, अनेक लेजंड
यांचं प्रथम दर्शन होतं आणि त्यानंतर आपण पाहतो या रायगड प्रीमियर लीग मैदानाकडे आपण येत असतो. दबाव आलाय, तो दबाव झुगारून आता चांगला खेळ होणं महत्वाचं, मात्र अंपायर सिग्नल. शुभम कडून अपेक्षा आहे, लाईन थोडी बरकटतोय. आशिष मेरुळ दुसरं षटक वैयक्तिक, सांघिक कोट्यातील तिसरं षटक. एकूण धावा दाफलकावर 28, 3 गडी बाद. शिवन्य 11 आदई. किरण शेळके या संघाचे पुरस्कर्ते असतील, अश्विन असतील, पुढे गोलंदाज आशिष. कमबॅकिंग खूप चांगलं. शुभम सुद्धा आक्रमक रूप धारण करतो, मात्र आतापर्यंत पाहिलं आशिषच्या पहिल्या षटकामध्ये 5 धावा, मानस लालेच्या षटकामध्ये 16, त्यानंतर षटक क्रमांक 3 आशिष मेरुळच्या या तिसऱ्या षटकामध्ये धावा पाहिल्या. उमेश भोईर सर आम्हाला माहिती देतील. 7 धावेचे षटक म्हणजे 2 षटकामध्ये आशिष मेरुळनं 12 धावा दिल्यात. गुड मॉर्निंग. दबाव निर्माण करताना एकूण धावा 28, 28. थोडा ब्रेक असेल, मात्र टॉस साठी पहिला कॉल आहे. टॉस साठी बघा पहिला कॉल असेल. इनिंग ब्रेक मध्ये टॉस मॅन्डेटरी. स्वर्गीय कुमारी जीवा 11 मुरबी बंटी भद्रिके. इनिंग ब्रेक मध्ये टॉस हा मॅन्डेटरी आणि या सूचनेकडे लक्ष द्या. आणि जय माता दी दिघोडे संगणक प्रथमेश म्हात्रे. सर्व स्पॉन्सरचं मनापासून धन्यवाद देतो. प्रेक्षकांना विनंती करतो, मैदानाकडे येण्याचा जो मेन रोड आहे तिथे कोणी 4 व्हीलर पार्क करू नका, कारण बाजूला कंस्ट्रक्शनचं काम सुरू आहे. 3 षटकानंतर धावसंख्या 28. तर शिवन्य 11 आदईचे संघमालक युवा उद्योजक किरण शेळके आदई यांचे इथे आगमन झाले. त्यांचं वेलकम. त्यांना विनंती करेन का आपण अतिथी कक्षामध्ये आसन ग्रहण करा. सर्व आमचे स्पॉन्सरचा मनापासून धन्यवाद देतो, ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेला सहकार्य केलं. पार्वती मेडिकल पारगाव प्रोप्रायटर डॉक्टर कपिल पाटील वैद्यकीय सेवा, त्यांचं धन्यवाद. त्यानंतर इंटरनेट सर्व्हिस परी नेट सर्व्हिस सुशीलकांत तारेकर माजी उपसरपंच यांचा आम्ही धन्यवाद देतो. 3 षटकं संपली. धावसंख्या दाफलकावर 28, 3 गडी बाद. शिवन्य 11 आधी हा संघ बॅटिंग करतो. दोन्ही संघाचे संघ मालक बघा, मगाशी सूचना झाल्यात का इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. लक्ष विद्या मॅच कडे. षटक क्रमांक 14 सचिन मोरे आला. सचिन मोरे व्यावसायिक क्रिकेट खेळलाय. जितू 11 हनुमान नेरे संघासाठी नेहमी खेळला. अनेक वेळा अनेक मोठ्या स्पर्धेमध्ये या हंगामामध्ये छाप सोडले आणि मागच्या 2-3 वर्षाचा जर त्याचा खेळ पाहिला तो नेहमी व्यावसायिक क्रिकेट बऱ्याच मोठमोठ्या स्पर्धेमध्ये खेळला. चंदन 11 महुआ वैशाली 11 हा संघ खेळतोय. टीम ओनर चंदन यादव, टीम मॅनेजर कृष्णा मिश्रा यांचा धन्यवाद. संघनायक आशिष मेरुळ. चला वेळ जास्त चाललाय, सूचना आलेत. 9:58 सचिन मोरे स्विंग करतो चेंडूला. पॉइंट कडे खेळण्यात जरूर प्रयत्न केला जाईल. बॅकवर्ड पॉइंट कडे क्षेत्ररक्षक तिथे रेडी आहेत. केतन मात्रेला पाहतो. इष्टी रक्षक आयकॉन स्टार खेळाडू शुभम कदम. आकाश कडून अपेक्षा संघाला. आकाश काल मी पाहिलं जेव्हा पहिल्या 3-4 षटकामध्ये 50-60 धावा येतात त्यानंतर सुद्धा धावफलक थांबवतो. ही गोलंदाजांकडे ताकद असेल तर तो वर्चस्व काल पाहिलं सचिन मोरे. गुड बॉलिंग. स्ट्रेट चेंडू होता. स्लोअर 1 बीट करतोय सचिन मोरे. आतापर्यंत 2 चेंडू डॉट. 3 चेंडू नंतर एकूण धावा दाफलकावरती टोटल संघ पोहोचला 30. 3-0 3 गडी बाद. एकूण धावा दाफलकावर. बॅटिंग टीम शिवन्य 11 आदई.
ऑफ स्टंपला चेंडू ठेवला, ट्राय करतोय डीप कडे, विशाल जितेकर रेडी. थर्ड मॅनला कोणती चूक होणार नाही. बॅकअप बघा कशी या पद्धतीनं क्षेत्ररक्षण असावं. चंदन 11 महुआ वैशाली, ज्याचे संघ मालक आहेत चंदन यादव आणि विशाल जितेकर या संघाचे आपण पाहतोय. जरूर थर्ड मॅनला एक क्षेत्ररक्षक आहे, डीप बॅकवर्ड पॉइंटला आहे, डीप पॉइंटला आहे, कव्हरला पाहतोय. सचिन मोरेच्या गोलंदाजीवर हे क्षेत्र व्ह्यू आखलंय. मात्र ज्या पद्धतीनं फिल्डिंग सेट केलं आणि सचिन मोरे सुद्धा त्याच दर्जाची गोलंदाजी दाखवतोय. शिवन्या 11 आदेईचे संघ मालक युवा उद्योजक किरण शेठ शेळके आदेई यांचे इथे आगमन झाले. त्यांचं वेलकम सुस्वागतम. त्यांचे काही सहकारी मित्र त्यांचं सुद्धा आम्ही स्वागत करतो. ओव्हर नंबर 4 चौथं षटक, एकूण धावा 31. दबाव बऱ्यापैकी निर्माण केला बॉलिंग टीमनं. सचिन मोरेचा हा चेंडू ऑफ स्टंपला ठेवला, स्विंग होता, थोडी उंची, टर्न विथ बाउन्स सुद्धा पाहिला. मात्र त्यानंतर थांबवत असताना सचिन मोरेचं एक कमालीचं षटक, संघासाठी चांगले योगदान दिलं. आतापर्यंत 4 षटकं संपले. संघाकडून अपेक्षा चांगल्या धावेची, संघ पुढे सरकेल. 4 षटकानंतर एकूण धावा फलकावर. मात्र जी गती हवी, केतन मात्रे सचिनला तिथे सल्ला देतो कशा पद्धतीने स्विंग असावा आणि एखाद्या लेजंड कडून यंग न शिकणं. येस डेफिनेटली. मगाशी सुद्धा आम्ही चर्चा केली, कारण आदर्श स्पोर्ट्स म्हटला तर तेजस मात्रे, आकाश तारेकर असतील, विशाल जितेकर, संदेश पाटील, सुमित असतील, यांचं वेळेला खूप महत्व असतं. आणि आत्ताच आम्हाला सांगितलं का बंटी बद्रिके आणि प्रथमेश मात्रे दोन्ही संघनायक पुढच्या सामन्याचे इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल आणि जेव्हा एखादा संघनायक रेडी असेल, एक संघनायक आला आणि एखादा अनुपस्थितीत असेल तर समोरच्या संघाला टॉस विन घोषित करू. कुणाची गय केली जाणार नाही, कारण डिसिप्लिन आम्ही मेंटेन करतो. आणि दोन्ही संघनायक इनिंग ब्रेकमध्ये प्रेझेंट नसतील तर सामना 5 षटकांचा असेल. केतन मात्रे पहिला चेंडू, षटक क्रमांक 5 वे. 32 दबाव पूर्णपणे निर्माण केलं. विष्णू शेठ शेळके आदेई यांचं सुद्धा इथे आगमन झालं, त्यांचं सहर्ष स्वागत. शिवन्या 11 आदेईसाठी त्यांचं सुद्धा खूप मोठं योगदान असतं, त्यांचं सुद्धा वेलकम. हा चेंडू डीप बॅकवर्ड पॉइंट कडे खेळला आहे आणि नक्कीच मिळतील 4 धावा. मैदान पारगाव आणि या मैदानावर हा रणसंग्राम पाहतोय. रायगड प्रीमियर लीग 4थ्या दिवसातील पहिला सामना. बॅटिंग लाईनअप मध्ये जो कमबॅक पाहिजे आणि आता शिवन्या 11 आदेईवर थोडा दबाव निर्माण झाला. आकाशकडून अपेक्षा, शुभम कडून अपेक्षा. षटक क्रमांक 5 व केतन मात्रे डॉट बॉल, त्यानंतर चौकार. एकूण धावा धावफलकावर 36. पुन्हा एकदा लाईनचा अभ्यास केला, बॅटचं तोंड उघडलं, मात्र अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. इथून पुढच्या येणाऱ्या सर्व चेंडूवर आक्रमण हवं आणि ती पाठीराख्यांना सपोर्टरना अपेक्षा किमान 60, 65, 70 पुढे धावसंख्या पुढे सरकली पाहिजे. बाउन्स पाहायला मिळतोय. चेंडू इनसाइड सर्कल, बॅकअप रेडी होता, पंचांचा इशारा आला, मात्र लाईन थोडी खराब आहे. पहिल्या सत्रामध्ये आपण जरूर पाहिलं. षटक क्रमांक 5 वा 39. हळूहळू प्रेक्षकांची गर्दी सुद्धा या स्पर्धेला वाढताना आपण पाहतोय. गुड मॉर्निंग केतन. प्रचंड ताकद आहे, प्रचंड गुणवत्ता, ठासून भरलेले आहेत. अनेक मैदाने गाजवलेत, अनेक स्पर्धेमध्ये हे नाव सर्वांच्या परिचयाचं आहे. आणि केतन मात्रे म्हटला तर त्याचा फॅन फॉलोअर्स वर्ग सुद्धा नेहमी आपण पाहतो, त्याचा खेळ पाहतो. आणि तोच केतन मात्रे, त्यांनी दबाव निर्माण केला. आयकॉन खेळाडू केतन. आशिष मेरुळ संघनायक आहेत. चंदन 11 महुआ वैशाली हा संघ इथे खेळतोय. आशिष मेरुळ संघनायक. 39 39 धावा. छोटासा रनअप. हाफ ट्रॅकर बॅटच्या मधोमध आता लॉफ करतोय, पॉवरफुल. आणि हा फटका, या फटक्याची गर्दी षटकार.
षटकाराच्या मदतीनं धावफलक पुढे सरकले. या फटक्यांची गरज आहे आता. केतनवर हा हल्ला चढवलाय. पुन्हा एकदा अप ट्रॅकर पॉवरफुल जरूर प्रयत्न केला होता मात्र फिल्डर रेडी. कोणती चूक होत नाही. शॉट फाईन. मॅच कडे शिवन 11 आधी थोडासा बॅकफुटला चाललाय संघ. कारण समोरचा बॅटिंग लाईनअपचा विचार केला तर धावसंख्येचा थोडा वेग वाढवणं महत्वाचं आहे. सचिन मोरे, केतन मात्रे वारंवार चर्चा. सूर्य 45 ज्या गतीनं धावसंख्या रोखलेत चंदन 11 या संघानं. चंदन 11 महुआ वैशाली हा संघ इथे खेळतोय. कृष्णा मिश्रा या संघाच्या मॅनेजर आहेत. 5 षटकं संपली. धावा धावफलकावर 45. चला शेवटचा कॉल तेजस मात्रे यांनी आम्हाला सांगितलंय. आता इथून टॉस साठी पुन्हा पुकार होणार नाही. समोरचे संघ जय माता दी दिगोडेचे संघनायक त्यांचे खेळाडू रेडी आहेत. टॉस साठी त्यांची उपस्थिती. आता इथून कॉल होणार नाही. चला बंटीला विनंती असेल. स्वर्गीय जीवा 11 मुरबी बंटी बद्रिके. मॅच कडे वळूया आपण. थोडासा ताळमेळ बिघडला आणि तिथे आपण चित्र मैदानावर पाहिलं. सचिन मोरे शेवटचं षटक हाताळतोय. एकूण धावा आपण जरूर पाहिलं. 3 धावेनं धावफलक पुढे सरकेल. एकूण धावफलक टोटल 48. कोलाट टाकला चेंडू. धावसंख्या रोखण्याचा प्रयत्न सचिन करतोय. स्वतः निघालेत. इथून अपेक्षा आहे शुभम आणि स्वस्तिक कडून. उरलेल्या 4 चेंडूवर 2-3 मोठे फटके जेणेकरून फायटिंग स्कोर उभा होईल. 49 4 गडी बाद. पुढच्या दोन्ही संघांना सूचना आहेत. आपले टी शर्ट्स मॅनेजमेंट कोर कमिटीच्या प्रतिनिधीकडून घेऊन जा आपण. सचिन मोरे अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. लाईन थोडी बिघडले. सचिन मोरेचे षटक क्रमांक 4 पाहिलं जे फक्त 4 धावेचं षटक होतं. 5 धावेचं षटक पहिला आशिष मेरुळ. गुड बॉलिंग. चंदन 11 संघाकडे पाहिले तर बॉलिंग लाईनअप मध्ये सचिन मोरे, केतन मात्रे, मानस लाले, यंग टॅलेंट एक्सपिरियन्स नामांकित आशिष मेरुळ संघनायक. खोदून काढला चेंडू. गॅप कडे वेगाने चाललाय आणि नक्कीच मिळतील या चेंडूवर 4 धावा चौकार. मुंबई चा जरूर वापर इथे केला. बॅटिंग लाईनअप मध्ये शेवट त्याच्याकडून गोड होणार का.
शिवन्या 11 आधी कडून लक्षविद्या मॅच कडे लास्ट बॉल बाकी 54 धावा दाफलकावर सुशांत रिप्लेस प्रशांत कांबळे यांच्या जागी रिप्लेस करत असताना आपण पाहतोय सुशांत शेळके. लक्षविद्या मॅच कडे शेवटचा चेंडू सुशांतसाठी काही कनेक्शन प्रॉपर झालं नाही. अपेक्षा होती सुशांत कडून एखादा मोठा फटका येईल. पूर्वार्धाचा खेळ संपला. अंपायर सिग्नल. एकूण धावा दाफलकावर टोटल बॅटिंग टीम शिवन्या 11 आधी 55 झाले. 56चं टार्गेट असणारे. चला टॉस साठी आम्ही वळतोय. चला तेजस म्हात्रे यांच्या सूचना आल्यात. चिवा 11 मुरबीचे कॅप्टन रेडी आहेत आणि आता जय माता दी दिगोडेचे कॅप्टन अजूनही आले नाही. फक्त 1-2 मिनिटं वेळ त्यांना दिला. यस बघा फक्त 2 मिनिटं वेळ दिलाय आणि जर फिल्डिंग टीम गेली पोहोचले मैदानावर सेट झाली फिल्डिंग आणि जर संघनायक नसेल प्रेझेंट तर आपण त्यांना टॉस विन देऊ. मी VNG जितेकर साहेब यांना विनंती करेन. विशालजी जितेकर आमच्या आयोजक यांचे पिताश्री यांना विनंती करेन. प्रवीण अर्जुने सर जॉईंट होतील आमचे ऑफिशियल समालोचक. त्यानंतर आमचे नामांकित दोन्ही समालोचक जयेश भोसले सर सुद्धा जॉईंट होतील. सेकंड हाफ मध्ये आपण दीपक पाटील सर पळसपे हे जॉईंट होणार. तर मॅच कडे आपण जरूर वळणार आहोत. प्रवीण अर्जुने सरांना विनंती करेन कारण आपण वेळेला महत्त्व देतो. फक्त 3 मिनिटं दिलेत. ज्या 3 मिनिटांमध्ये फिल्डिंग सेट झाली पाहिजेत या गोष्टींकडे बारीक बारीक रक्षक अमरदादा पवार यांचा इथे आगमन झाले. त्यांचं विशेष सहकार्य त्यांचं वेलकम सुस्वागतम. चला टॉस साठी आपण वळतो. संदेशजी पाटील आमचे आयोजक, आकाश तारेकर, तेजसजी म्हात्रे, सुमित डोंगरे, तर टॉस कॉइन आदर्श स्पोर्ट्स आणि रायगड प्रीमियर लीग दोन्ही कॉइन आणि कॉल येईल. रायगड प्रीमियर लीग कॉल आलाय आणि या टॉस जिंकलाय जय माता दी दिगोडे. कॅप्टन आमच्या समोर जॉईंट आहेत. साहेबांनी विनंती करेन आपण आसन ग्रहण करा. टॉस आपण जिंकलात तर मॅच नंबर 2 आपल्याला आधी शुभेच्छा असतील चांगल्या खेळासाठी. टॉस जिंकल्यानंतर निर्णय इथेच सांगणं हा सुद्धा मॅन्डेटरी. टॉस विन नंतर डिसिजन काय? आम्ही फिल्डिंग करू. क्षेत्ररक्षणाला पहिली पसंती. आज मुरबी संघाविरुद्ध 2 आत करणार आहेत. रायगड प्रीमियर लीग प्लेइंग 11 लिस्ट आम्ही देतोय. कशी तयारी या स्पर्धेसाठी काय म्हणाल? हो आम्ही प्रॅक्टिसला दिगोडला टुर्नामेंट होती तेव्हा आमची टीम चांगली बॅलन्स आहे. आम्ही चांगला खेळण्याचा प्रयत्न करू. स्क्वॉड मध्ये काही चेंजेस नाही आहे. शुभेच्छा असतील आपल्याला. यानंतर स्वर्गीय कुमारी जीवा 11 मुरबी संघ बॅटिंग करेल. समोरच्या संघाने टॉस जिंकलाय. बहुतांश संघनायकाची पसंती असे फिल्डिंग तोच निर्णय घेतला आता बॅटिंग करायचे. कोणता माइंडसेट असेल टार्गेट सेट करण्याचा? नक्कीच 6 ओव्हरमध्ये आम्ही 70-75 रन्स करण्याचा प्रयत्न करू. काय म्हणाल? पर्व पहिलं रायगड प्रीमियर लीग किती उत्साह वाटतो या स्पर्धेमध्ये आता आपण खेळणार आहात. एक चांगला प्लॅटफॉर्म रबर बॉल प्रेमींसाठी खेळाडूंसाठी. काय म्हणाल या स्पर्धेबद्दल? नक्कीच यंगस्टर लोकांसाठी हा खूप चांगला प्लॅटफॉर्म आहे. शुभेच्छा असतील आपल्याला. तर मी संदेश पाटील यांना विनंती करेन विहन जितेकर साहेब यांचा आपण सन्मान करावा. अतिथी देव भव आणि वेळात वेळ काढून आज विशालजी जितेकर यांचे पिताश्री विहन जितेकर साहेब यांचा आम्ही आदरातिथ्य सन्मान करतो. प्रवीण अर्जुने सर जॉईंट होतील. 3 मिनिटं आम्ही वेळ देतो फिल्डिंग सेटसाठी आणि आघाडीच्या जोडीला विनंती करतो आपण लगेच मैदानामध्ये पोहोचायचं. बघा 4 षटकानंतर मी फिल्डिंग टीम दोन्ही संघांना विनंती करेन फोटो सेशन साठी आपल्याला स्टेज जवळ यायचं. फोटो सेशन
आणि या सामना सुरू असलेल्या सुद्धा दोन्ही संघांना आम्ही विनंती करतो 4 षटकानंतर फोटो सेशन नेक्स्ट मॅचच्या दोन्ही संघांनी रेडी राहायचे. अनेक संकल्पना आपण या स्पर्धेमध्ये पाहतोय. सर्वांचं मनापासून धन्यवाद. संदेश पाटील आमचे आयोजक 24 लाईव्ह इव्हेंटचे ओनर्स. तर नक्कीच चला मॅच ऑन होईल. आणखीन सांगू इच्छितो का आमचे ब्लॉग बनवणारे असतील, युट्यूबर्स असतील, रील्स बनवणारे असतील, त्यांच्यासाठी सुद्धा टॉप 3 व्हिडिओसाठी आपण सरप्राईज गिफ्ट देतो. विहन चितेकर साहेब यांचा इथे आदरातिथ्य सन्मान करतो. आपण इथे आलात, उपस्थिती दाखवली, आपल्या मनापासून धन्यवाद. मॅन ऑफ द मॅच साठी आपण देतोय अमर म्हात्रे उपसरपंच बामणडोंगरी वहाल यांच्याकडून ट्रॉफी. मॅन ऑफ द मॅच साठी आपण देतोय बॅट्स. त्यानंतर RS 2020 स्पोर्ट्स रोहन करंजकर चेतन सुर्वे यांच्याकडून कॅप देतोय. सिक्सर सुप्रीमो कडून आपण देतो बॅग आणि ब्रँड बिलिनियर चॉईस कडून आपण देतोय गॉगल. यस मॅच ऑन होईल. वळूया आपण DJ SDC कडे आणि त्यानंतर जॉईन होतील प्रवीण अर्जुने सर. धन्यवाद. हॉल धन्यवाद. सागरजी मांडवकर सरांचा आवाज आपण पहिल्या सत्रामध्ये ऐकलत. उपस्थित सर्व मुख्य मंचावरती उपस्थित सर्व सन्माननीय पाहुणे, तमाम क्रीडा रसिक आणि क्रिकेट खेळाडूंचं मी प्रवीण अर्जुन कळंबोली या ठिकाणी मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत करतो. सकाळचं सत्र, प्रसन्न वातावरण, जणू रायगड क्रिकेट इतिहासामध्ये सुवर्ण अक्षराने लिहिला जावा असा क्रिकेटचा हा इतिहास आपण या ठिकाणी पाहतोय. 20 तारखेला सुरू झालेला पावसाळी रबर बॉल क्रिकेटचा हंगाम, रायगड प्रीमियर लीग पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा 2025 पर्व पहिले आणि आजच्या 4थ्या दिवसातील पहिला सामना. सकाळच्या सत्रामध्ये जर आपण पाहिलं तर गोलंदाजांचं वर्चस्व. खरं तर फलंदाजांना या ठिकाणी फारशी चमकदार कामगिरी या स्पर्धेमध्ये करता आलं नाही. या पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा म्हटलं तर खऱ्या अर्थानं फलंदाजांचा बोलबाला आपल्याला नेहमीच पाहायला मिळतो. कारण या पावसाळी वातावरणामध्ये स्लिपरी आउटफील्डमध्ये क्षेत्ररक्षण करणारी, त्याचबरोबर ट्रॅकवरती गोलंदाजी करणं किंबहुना नियंत्रित गोलंदाजी करणं हे आव्हानात्मक असतं. परंतु हे आव्हान स्वीकारलं, नाणेफेकीचा कौल जिंकत असताना प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं. प्रतिस्पर्धी संघाला कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा मानस होता. त्या मानसामध्ये खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर काही अंशात यशस्वी झालं. परंतु क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये आपण नेहमी म्हणतो नथिंग इज इम्पॉसिबल. या धावा डिफेंड केल्या जाणार का, या धावांचा कशा पद्धतीनं पाठलाग होणार, या तमाम प्रश्नांची उत्तरं देणारा खेळाचा उत्तरार्ध मात्र या ठिकाणी सुरू होतोय. पंचांचा ग्रीन सिग्नल. खरं तर क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा थोडासा बदल या ठिकाणी संभवतोय. एकूणच जर पाहिलं तर 55 धावा पहिल्या सत्रामध्ये उभारल्या गेल्या आणि त्या धावांचा पाठलाग करण्यासाठी चंदन 11 हा संघ मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. ऑल सेट फॉर द रनचेस. पहिला चेंडू, गोलंदाज सज्ज. टप्पा पडल्यानंतर एक्स्ट्रा बाउन्स, खांद्यांचा वापर, वेग भरण्याचा प्रयत्न, पंच आमच्या दिशेने वळतायत. इट्स अ वाईड बॉल. अवांतर धावसंख्येनं का होईना सांघिक धावसंख्येचा श्रीगणेशा मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय. 56 धावांचं लक्ष आणि या लक्ष्याचा पाठलाग करताना पहिली धाव ही अवांतर स्वरूपाची धाव फलकावर. केतन म्हात्रे, विशाल जितेकर ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये यावेळेला मात्र क्रीजच्या खोलीचा खूप चांगला वापर आणि कमालीचं टायमिंग. चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे 4 धावांन करता. तितकाच दर्जेदार फटका, कमालीचं बॅटिंग या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये. या धावा कशा पद्धतीनं चेस केल्या जाणार या गटाची सुरू असणारी प्रेक्षकांमधली चर्चा. परंतु या चर्चेला उधाण आलेलं असताना दिले गेलेलं हे प्रत्युत्तर. केतनची बॅट मैदानाच्या आतमध्ये तळपणं गरजेचं आहे. इथे मात्र चूक केली आहे. निमंत्रण दिलंय, हे निमंत्रण स्वीकारत असताना इट्स आउट ऑफ द पार्क, षटकार.
काय कमालीची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजाला चुका करण्यास भाग पाडणं, त्याच्यावरती दबाव निर्माण करणं, याकरता तर ओळखले जातात केतन म्हात्रे. आणि केतन म्हात्रेची बॅट अगदी योग्य वेळेला मैदानाच्या आतमध्ये तळपते. यावेळेला अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर जाणारा चेंडू. खरं तर क्षेत्ररक्षक तैनात आहे, सिंगल धाव फलकावरती येईल. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न इथे होणार का? नकार आला. एक चांगला निर्णय. सुरुवात दमदार आहे. फ्लाइंग स्टार्ट मिळवून देणं ही ओळख आणि त्या प्रमाणे फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होत असताना या सिंगलनं संघ मात्र जाऊन पोहोचलाय. धावा धाव फलकावरती आल्यात. एक षटकार एक चौकाराच्या मदतीनं केतन मात्र खेळत आहेत 3 चेंडूंचा सामना करत आपल्या वैयक्तिक 1 या धावसंख्येवर. गोलंदाजीचा जर विचार केला तर प्रसन्न पाटील आणखी एक वेगवान आणि तेच तर राज डावखुऱ्या हाताचा गोलंदाज. इथे मात्र फुल टॉस चेंडू होता, फारसा टाइम करता आला नाहीये. गती जर या चेंडूमध्ये आपण पाहिली तर मागील 3 चेंडूच्या तुलनेमध्ये थोडासा वेगवान फेकला गेलेला हा चेंडू आहे, परंतु रनिंग बिटवीन द विकेट. कमालीचं. ज्यावेळेला तुमच्या बॅटमधून मोठे फटके येत नसतील त्यावेळेला एकेरी दुहेरी धावेनं स्ट्राईक रोटेट करत राहणं ही जमेची बाजू. आणि खास करून केतन सारखा संघ सहकारी जर तुमच्या समवेत असेल ज्याच्या बॅटमधून 1 षटकार 1 चौकार 4 चेंडूंचा खेळ या ठिकाणी झालाय. 14 ही धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय. विजयाचं लक्ष 56 धावांचं. यावेळेला डेलिकेटली कट केला आहे. वेट अँड वॉचचं क्रिकेट. शरीराच्या जवळ चेंडू येऊ दिला. कलात्मकता या फटक्यामध्ये आणि चेंडू जाईल थर्ड मॅन सीमा रेखा पार. मिळतील धावा 4 चौकार. महत्वाची सूचना आहे ती प्रेक्षकांना आणि खेळाडू आपल्या 4 व्हीलर ज्या असतील तर गेट समोर 4 व्हीलर कुणी लावू नका. रिक्षा बघा, रिक्षा सुद्धा आहेत. रिक्षाचे जे चालक मालक असतील, कारण कंस्ट्रक्शनचं काम सुरू आहे. आम्ही 3 दिवस सूचना देत राहतो आणि काही पाहुणे येतात, तर एंट्रीजवळ रिक्षा 4 व्हीलर कुणी लावू नका. धन्यवाद. तर नक्कीच या ठिकाणी जाऊयात पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेनं. एका फ्लाइंग स्टार्टची गरज होती. विजयासाठी लक्ष फार मोठं नाहीये, परंतु सुरुवात दमदार होणं गरजेचं होतं आणि ती दमदार सुरुवात मात्र दोनही आघाडीच्या फलंदाजाने. यावेळेला मात्र कमालीचं टायमिंग आहे. अगदी विम्बल्डन मध्ये एखादा फॉरेनचा फटका पाहायला मिळाला ना त्या प्रकारचा फटका येतोय. चेंडू 1 बाउन्सिंग टू द फिन्स. 4 धावांसाठी चौकार. पुढच्या सामन्याच्या दोन्ही संघांना विनंती. दोन्ही संघ ऑल प्लेयर्स फोटो सेशनसाठी आपण स्टेजकडे यायचे. पुढच्या सामन्यातील दोन्ही संघांना, कारण फोटो सेशन 24 लाईव्ह इव्हेंटसाठी जय माता दी दिगोडे लवकर या. आणि प्लेइंग 11ची लिस्ट सुद्धा आमच्याकडे सबमिट करा. ड्रिंक्स ब्रेकच्या अगोदर तुमची प्लेइंग 11 लिस्ट आमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे. आणि 4 षटकानंतर फोटो सेशन होणार या सूचनेकडे सुद्धा आपण लक्ष द्या. तर धन्यवाद सागर सर. या ठिकाणी पाहिलं तर एक दर्जेदार क्रिकेटची स्पर्धा, पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा, अर्थातच रायगड प्रीमियर लीग, एक संकल्पना या ठिकाणी आखली गेली. आणि ती संकल्पना फक्त आखली नाही तर ती प्रत्यक्षात उतरवण्याचं काम या सर्वच आमच्या आयोजकांनी केलं. आणि खऱ्या अर्थानं तमाम क्रीडा रसिकांना जणू पावसाळी रबर बॉल क्रिकेटची ही पर्वणी रायगड प्रीमियर लीग 2025च्या माध्यमातून 56 धावांचा पाठलाग करत असताना सुरुवात दमदार होणं गरजेचं होतं. आणि ती दमदार सुरुवात या ठिकाणी मात्र पाहायला मिळते. क्रिकेटमध्ये आपण नेहमी म्हणतो वेल बिगिन इज हाफ डन. यावेळेला मात्र पहिला चेंडू षटक क्रमांक 2 स्वास्तिक मात्रे या गोलंदाजावरती विश्वास दर्शवला गेलाय संघनायकाच्या माध्यमातून. खरं तर या संपूर्ण स्पर्धेचा लेखाजोखा जर आपण पाहिला तर अनेक मोठमोठ्या धावसंख्या या धावफलकावरती उभारल्या गेल्या. त्याच ठिकाणी जर आपण पाहिलं तर त्या धावांचा यशस्वी पाठलाग देखील आपण होताना पाहिला. परंतु या सामन्याचा जर विचार केला तर दोनही ताकदवर संघ आहेत. दोनही संघांमध्ये जर आपण पाहिलं तर दिग्गज खेळाडूंचा भरणा आहे. परंतु अपेक्षेप्रमाणे खेळ पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना संघाचा होऊ शकला नाही. याचं कारण म्हणजे त्यांचा आयकॉन खेळाडू दिनू हा रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झाला. आणि तिथून खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं जो मानसिक दडपण आहे तो प्रत्येक फलंदाजावर पाहायला मिळाला. परंतु या मानसिक दडपणाचा पुरेपूर फायदा उचलत यावेळेला लॉफ्ट केलाय चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक जणू त्या ठिकाणी पोहोचला, परंतु शेवटच्या क्षणाला चेंडू जमिनीवरती दान होतोय. फॉर्च्यून फेवर्स द ब्रेव आपण नेहमी क्रिकेटमध्ये म्हणतो. इथे नशिबाची साथ मिळते. चेंडू बऱ्याच कालावधी हवेमध्ये होता. चेंडू जज देखील केला,
परंतु वरुण राजाची हजेरी कदाचित या ठिकाणी थोडंसं नुकसानदायक ठरले की काय. धावफलकावरती एकवटल्या जात आहेत 2 आणि या 2 धावेंच्या बरोबरीनं दुसऱ्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ संपलाय आणि धावा मात्र आपण पाहतोय बिनबाद 25 धावा. यावेळेला मात्र दिल स्कोप काढण्याचा प्रयत्न, कमालीचा टायमिंग आहे, प्री पेटेटेड शॉट, दबाव आणि त्या दबावाचा भरपूर फायदा विशालच्या बॅट मधून येतोय. एक विशाल स्ट्रोक. दिघोडे ऑल प्लेयर्स लवकर या आपण स्टेजकडे. दोन्ही टीम्स. हो, यावेळेला देखील आपल्याला दबाव पाहायला मिळतोय. सुरुवात कमालीची सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली. केतन मात्रेच्या बॅटमधून पहिल्या 3 चेंडूमध्ये आलेला 12 धावा आणि तिथून जो आत्मविश्वास आहे तो आत्मविश्वास दुईगुणित झाला आणि विशाल जितेकर यांना आपली गुणवत्ता या मैदानावरती सिद्ध करत असताना काय कमालीची फलंदाजी केली आहे. एक लढवय्या वृत्तीचा खेळाडू, क्रिकेटचं कोणतंही फॉर्मॅट असो या खेळाडूला नेहमीच अगदी शेवटच्या श्वासापर्यंत आपण मैदानावरती लढताना पाहतो. आणि इथे जर पाहिलं तर सिंगल मात्र धावफलकावरती आलेत. एक कॅल्क्युलेटेड रिस्क या ठिकाणी घेतली जाते. कमालीचं मी म्हणेन की रनचेस आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आणि ज्या पद्धतीनं सुरुवातीची अपेक्षा होती, कारण ज्यावेळेला तुम्ही इतक्या मोठ्या स्पर्धेमध्ये सहभाग घेता त्यावेळेला लक्ष कोणतं यापेक्षा तुमची गुणवत्ता काय आहे हे सर्वाधिक महत्वाचं असतं. यावेळेला आउटसाईड द ऑप्शनचा चेंडू होता, स्लॅश करण्याचा प्रयत्न, बॅटचा इनर एज घेतो, एसटी रक्षकापर्यंत चेंडू जाईल, कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. अंतिम चेंडू या ठिकाणी फेकला जातोय. निर्धाव 2 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. 16.5च्या सरासरीनं धावा धावफलकावरती आल्यात त्या बिनबाद 33 धावा. नक्कीच या ठिकाणी सकाळचं प्रसन्न वातावरण आणि त्याचबरोबर बरसणारा हा वरुण राजा. तमाम क्रीडा रसिकांनी खऱ्या अर्थानं मनाशी एक खुडगाठ बांधली होती की या स्पर्धेमध्ये मला जायचं आहे, या स्पर्धेमध्ये होणारा खेळ मला याची डोळा पाहायचा आहे. आणि जणू वरुण राजानं त्यांचं स्वागतच केलंय की काय. श्रावण सरी या ठिकाणी कोसळत असताना एक जबरदस्त क्रिकेटचं वातावरण या ठिकाणी निर्मिती केली गेली. आणि खऱ्या अर्थानं एक संकल्पना, पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा रायगडमधील तमाम तळागाळातील क्रिकेट खेळाडूंना घेऊन एक पर्व आखता येईल का ही संकल्पना या ठिकाणी मांडली गेली. आणि होय, ही संकल्पना मात्र प्रत्यक्षात उतरवली गेली. आज 4था दिवस या स्पर्धेचा आपण पाहतोय आणि तमाम क्रीडा रसिकांच्या पसंतीला उतरलेली ही पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा अर्थातच रायगड प्रीमियर लीग 2025चा हे पहिलं पर्व अगदी दिमागदार पद्धतीमध्ये सुरू असताना धावांचा विचार केला. 33 धावा धावफलकावरती आल्यात. इक्वेशन पाहिलं तर येणारे 24 चेंडू आणि अजूनही 23 धावांची गरज. आता प्रत्येक चेंडू मिडल ऑफ द बॅट पाहायला मिळतोय. यावेळेला वॅकंट एरियामध्ये चेंडू ट्रॅव्हल करत असताना वाईड इस्लॉंग ऑफ रिजन मधून जाईल सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. स्वर्गीय जीवा 11 मुरबीचे संघनायकाला विनंती, पूर्ण स्क्वॉड घेऊन आपण स्टेज समोर या आणि जय माता दी दिघोडे. क्या बात आहे, क्या बात आहे सागरजी. या वेळेस मैदानाच्या आतमध्ये विशाल नावाचं वादळ अक्षरशः घोंगावते आणि प्रतिस्पर्धी संघाला जणू तहेस नहेस करणारी ही फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. षटकाराच्या माध्यमातून कमालीची फलंदाजी. याही वेळेला अगदी त्याच प्रकारचा दिल स्कूप प्रकारचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. गोलंदाजांवरती सातत्यानं दबाव निर्माण करणं ही ओळख राहिली विशाल जितेकरची. एक जबरदस्त लढवय्या वृत्तीचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. अक्षरशः मी म्हणेन केतन मात्रे देखील मैदानाच्या आतमध्ये उभे आहेत आणि केतन मात्रे नॉन स्ट्रायकिंग एंडवरून हा सगळा खेळ एन्जॉय करतात. यापेक्षा महत्वाची गोष्ट काय असेल. संघासाठी सर्वाधिक महत्वाची इनिंग साकारत असताना या सिंगलनं विशाल मात्र पोहोचलाय. 9 चेंडूंचा सामना करत आपल्या 8 चेंडूंचा सामना करत 23 ही धावसंख्या आपल्याला धावफलकावरती विशालच्या बॅटमधून देखील पाहायला मिळते. चला, दोनही टीम्सच्या स्कॉट्सला विनंती आहे, या ठिकाणी फोटो सेशन केलं जाईल. हे अविस्मरणीय क्षण आहेत आणि ते अविस्मरणीय क्षण आमच्या कॅमेराच्या माध्यमातून आमचे ऑफिशियल कॅमेरामॅन टिपण्यासाठी या ठिकाणी सज्ज आहेत.
इट्स अ वाईट बॉल. डाव्या यष्टीला सोडून जाणारा चेंडू पंचांच्या दिशेने वळत आहेत. अवांतचा इशारा होतोय. 46 धावा धावफलकावरती यावेळेस पाहायला मिळत आहेत. दोनही खेळाडूंमध्ये पहिल्याच सामन्यात कमालीचं ट्युनिंग पाहायला मिळतं. याही वेळेला लॉप केलाय चेंडूला, मात्र चेंडूनं अंतर गाठण्याऐवजी केवळ उंची गाठली आहे. प्रयत्न सफल ठरलाय. यावेळेला मात्र विकेट नंबर 1 पहिला फलंदाज विशाल बॅक टू द पॅव्हिलियन. तर या ठिकाणी मात्र एक जबरदस्त सुरुवात, फ्लाइंग स्टार्ट, एअर स्ट्राईक करणारा फलंदाज अर्थातच विशाल जीतेकर. विजय 3 चौकार 2 षटकार 11 चेंडू आणि तब्बल 30 धावा. टाळ्यांचा गजर सांगतोय की ज्या प्रकारच्या सुरुवातीची अपेक्षा होती धावांचा पाठलाग करताना, ती सुरुवात मात्र या ठिकाणी मिळवून दिली. इनॅट नंबर 3 यावेळेला मैदानाच्या आतमध्ये आशिष मेहरुल आपल्याला मैदानाच्या आतमध्ये संघनायक संघाचा यावेळेला मात्र आपल्या खांद्यांवरती संपूर्णपणे जबाबदारी घेतोय. केतन मात्रेचा जर विचार केला तर अनेक विक्रमी खेळ्या त्याच्या बॅटमधून आपण नेहमीच पाहिलेत. अगदी महाराष्ट्रभर नव्हे तर महाराष्ट्राच्या पलीकडे जाऊन देखील ज्या खेळाडूनं, अगदी साता समुद्र पलीकडे जाऊन देखील ज्या खेळाडूनं आपल्या खेळाच्या माध्यमातून तमाम क्रीडा रसिकांच्या मनं जिंकली, इथे मात्र अवांतर चेंडूचा पुन्हा एकदा इशारा येतो. सातत्यानं दबाव हा गोलंदाजी करणाऱ्या संघावरती, गोलंदाजांवरती आपल्याला सातत्यानं पाहायला मिळत आहे. आणि याचं कारण म्हणजे विशालची आक्रमक फलंदाजी. याही वेळेला पॅड लाईनवरचा चेंडू होता. मनगडाच्या साह्याने चेंडू वळवण्याचा मानस, पंचांच्या इशाऱ्याची आपण या ठिकाणी जरूर वाट पाहणार आहोत. कदाचित लेग बाय, शरीराचा वेध घेऊन जाणारा हा चेंडू होता. सिंगल मात्र धावफलकावरती आले. सिंगलनं 1-1 धावेनं आपण पाहतोय की या ठिकाणी विजयाच्या दिशेने मार्गक्रमण करत असताना षटक क्रमांक 3 देखील या ठिकाणी समाप्त होते. 3 षटकांच्या समाप्ती अखेर 1 गडी बाद 48 ही धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय. इक्वेशनचा जर विचार केला तर येणारे 3 षटक अर्थातच 18 चेंडू आणि अवघ्या 8 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा विनंती असेल, पुढील सामन्याचे दोनही संघ सर्वप्रथम या ठिकाणी फोटो सेशन केला जाईल आणि त्या फोटो सेशनसाठी आमचे ऑफिशियल कॅमेरामन या ठिकाणी उपस्थित आहेत. तर दोनही टीम्सच्या कॅप्टन्सला विनंती आहे की आपल्या स्क्वॉडसह आपण फोटो सेशनसाठी या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. कारण रायगड प्रीमियर लीगचं हे पहिलं पर्व यशस्वीतेच्या उंच शिखरावरती आपल्याला पाहायला मिळतंय. आणि हे जे अविस्मरणीय क्षण आहेत, ते अविस्मरणीय क्षण आपल्या कॅमेरामध्ये टिपण्यासाठी या ठिकाणी आमचे कॅमेरामन देखील उत्साहित झालेले आहेत. 3 षटकांचा खेळ संपलाय. 48 धावा धावफलकावरती आल्या. प्रतिषटक 16च्या सरासरीनं 48 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. यावेळेला मात्र हाफ ट्रॅकर होता. एक्स्ट्रा बाउन्स या ठिकाणी पाहायला मिळतोय. सिंगल मात्र धावफलकावरती जरूर अंकित केली जाईल. बॅकअपला क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत मात्र सिंगल या ठिकाणी धावफलकावरती अंकित केली जाते. अर्धशतकाच्या उंबरट्यावरती धावांचा पाठलाग करत असताना तरी दोनही संघाचे संघनायक अथवा खेळाडू या ठिकाणी उपस्थित नाही आहेत. वारंवार आम्ही आपल्याला या ठिकाणाहून सूचना करत आहोत. त्यामुळे आयोजकांचा या ठिकाणी फायनल कॉल आलाय की पुढील सामना हा 5 षटकांचा खेळवला जाईल. नो एक्सक्यूज. आपल्याला सातत्यानं आम्ही सूचना करत आहोत. तर जर आपल्या काही अडचणी असतील, काही अडथळे असतील तर आपण आमच्या आयोजकांशी संपर्क करा. परंतु कोणत्याही प्रकारची अधिसूचना न देता वारंवार कॉल देऊन देखील जर आपण उपस्थित राहत नसाल तर मात्र या ठिकाणी आयोजकांना कठोर निर्णय घेण्यास भाग पाडू नका. एक मोठी स्पर्धा आहे. येस, या ठिकाणी पहा आणखीन एक कॉल आलाय. कारण क्रिकेट हा खेळ सर्वांचाच आवडीचा, अगदी सर्वांसाठीच प्रिय असणारा हा खेळ आहे. त्यामुळे सामना संपण्या अगोदर आपण या ठिकाणी उपस्थित राहणं गरजेचं आहे. अन्यथा षटकांची संख्या कमी केली जाईल. 50 धावा धावफलकावरती सांघिक अर्धशतक. इथे मात्र खराब गोलंदाजी. 9 चेंडूचा पंचांचा इशारा येतोय. पिचिंग एरियाच्या बाहेर चेंडू या ठिकाणी. येस, इट्स ओव्हर हाईट, ओव्हर वेस्ट हाईट या ठिकाणी शोल्डर हाईटच्या वरून जाणारा हा चेंडू होता आणि त्यामुळे पंचांनी 9 चेंडू करार केलाय. अगदी एक्स्ट्रा बाउन्स या ठिकाणी आपण पाहिला. थोडंसं अडचणीमध्ये जरूर, कारण सकाळचं सत्र आहे, पहिला सामना तुम्ही खेळताय, बॉडी तितकीशी खुललेली नसते, वॉर्मअपचा अभाव. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर या संघामध्ये बरेचसे व्यावसायिक खेळाडू आहेत आणि व्यावसायिक खेळाडू ज्यावेळेला मैदानावरती उतरतात ना, त्यावेळेला त्या खेळाडूंच्या शरीरामध्ये आवश्यक ती ऊर्जा येणं गरजेचं आहे. कदाचित हा संघ थोडासा उशिरा या ठिकाणी दाखल झाला, त्यामुळे सरावासाठी
पर्याप्त वेळ त्यांना मिळाला नाही आणि हेच कारण आहे की ज्यावेळेला तुमचे मसल स्ट्रेच नसतात त्यावेळेला अशा प्रकारचा मानसिक दडपण ह्या तुमच्या फलंदाजी आणि गोलंदाजी आणि त्याचबरोबर क्षेत्ररक्षणामध्ये देखील पाहायला मिळतो. यावेळेला धीम्या गतीचा चेंडू होता, चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला. यष्टी रक्षक एक चांगला चेंडू या ठिकाणी गोलंदाजाने डिलिव्हर्ड केला, परंतु यष्टी रक्षकाला तो चेंडू गॅदर झाला नाहीये. केतननं ओळखलं इथे धाव घेणं थोडंसं नुकसानदायक ठरू शकतं, कोणत्याही प्रकारची धाव या ठिकाणी नाहीये, नकार दिला. चांगला निर्णय. 52 धावा धावफलकावरती आल्यात आणि या षटकाचा जर विचार केला तर 3 चेंडू अजूनही येणं बाकी आहे. विजयासाठी 56 धावांचं लक्ष. यावेळेला विजयी फटका लगावण्याचा प्रयत्न. थर्डमॅन रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. आउटफील्डचा जर आपण विचार केला, बऱ्याचशा पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आपण पाहतो ज्यामध्ये आउटफील्ड हे थोडंसं स्लो आपल्याला पाहायला मिळतं, परंतु या स्पर्धेमध्ये एक वैशिष्ट्य राहिलंय की थर्डमॅन पासून तो बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा जो एरिया आहे या ठिकाणी चेंडू वेगानं ट्रॅव्हल करताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर या आयोजकांचं हे यश आहे की त्यांनी इतक्या सुंदर आउटफील्ड आपल्याला या ठिकाणी उपलब्ध करून दिलाय. यावेळेला कमालीचा स्ट्रोक प्रहार केलाय, क्षेत्ररक्षक तैनात, मात्र जाईल चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे. महेंद्रसिंग धोनी स्टाईल मध्ये मात्र हा सामना फिनिश केलाय. या स्पर्धेतला आपला पहिला विजय नोंदवत असताना चंदन 11